आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये असलेली त्रुटी दूर करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते। अखेर त्याच संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन राज्य शासनानं मार्च महिन्यामध्ये वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना केलेली आहे आणि या समितीला 6 महिन्याच्या आत या समितीचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आणि त्याच अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची कार्यवाही 18 तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्याच संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्य शासनाचे जे काही कक्ष अधिकारी आहेत त्यांचं एक महत्त्वाचं पत्र सर्व मंत्रालयीन विभागाचे सचिव उपसचिव यांना आता पाठविण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मंत्रालयीन विभागाअंतर्गत येणारे जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनामध्ये असलेल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात किंवा त्या त्रुटींचे प्रस्ताव आता वेतन निवारण त्रुटी समितीसमोर ठेवण्यासंदर्भात आणि त्यावरती सुनावणी घेण्यासंदर्भात एक महत्त्वाचं पत्र हे निर्गमित झालेलं होतं आणि त्याच पत्राच्या अनुषंगानं 18 तारखेपासून म्हणजे मंगळवारपासून वेगवेगळ्या विभागाचे जे काही वेतन त्रुटीचे प्रस्ताव आहेत ते वेतन त्रुटी निवारण समितीसमोर सादर केले जाणार आहेत आणि 18 तारखेपासून 18 जून 2024 पासून 31 जुलै 2024 पर्यंत या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही 31 मंत्रालयीन विभाग आहेत त्या विभागाअंतर्गत येणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांचे वेतन त्रुटीचे प्रस्ताव या वेतन त्रुटी निवारण समितीसमोर ठेवले जाणार आहेत आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये या समितीचा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे आणि त्यानंतर ज्या कोणत्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून त्यांना वाढीव वेतन दिल्या जाण्याचा किंवा देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच 18 तारखेपासून होणारी जी काही सुनावणी आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि फायद्याची असणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।